सोमवारी पहाटेचा सुमार सगळीकडे धुलीवंदनाची तयारी सुरू होती. बीडमधील रामतीर्थ परिसरात राहणाऱ्या 22 वर्षाचा कृष्णा जालिंदर मुळे आपल्या मित्रांसोबत होळी आणि धुलीवंदन करून येतो असं सांगून घरातून निघाला. कोणाला ठाऊक होतं की आई वडिलांना मारलेली ही त्याची शेवटची हाक ठरेल. विचित्र प्रकार घडला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला. कृष्णा आणि त्याचे मित्र 2 गाड्यांतून मोठ्या उत्साहात एका रिसॉर्टकडे निघाले होते. तरुण वय सोबतीला जीवाभावाचे मित्र आणि सणाचा उत्साह, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. भरधाव कारवरचं नियंत्रण सुटलं आणि ती कार रस्त्यावर एखाद्या खेळण्यासारखी 4 वेळा उलटली. गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत बसलेल्या कृष्णाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. ज्या हातांनी धुलीवंदन खेळायचं होतं ते हात रक्तानं माखले आणि कृष्णाचा मृतदेह रक्तबंबाळ होऊन पडला होता. कार उलटत जाऊन थेट शेतातील एका विहिरीच्या कठड्याला धडकली. जर तो कठडा नसता तर कार थेट विहिरीत कोसळली असती आणि तर मित्रांचाही जीव वाचवणं कठीण झालं असतं. मागून येणाऱ्या थारमधील मित्रांनी धावत जाऊन आपल्या रक्ताळलेल्या मित्रांना बाहेर काढलं, पण कृष्णाची हालचाल तोवर थांबली होती. आपल्या लाडक्या मित्राचा मृतदेह हातात घेताना त्या तरुणांच्या डोळ्यात पाणी होतं. कृष्णा अशी जोरानं हाक मारून रडत होता.